शेवटी हारलीच मी. त्या रस्त्यावरून मला धंदा बंद करायला सांगितला आणि रिझन काय दिलं की 150 मीटरच्या आत तुम्ही धंदा नाही लावू शकत. तर मी म्हटलं की मलाच एकटीला रूल्स लागू होतात का, बाकीचे लोक नाही आहेत का तिथे. तर बोलतात की नाही आम्ही आता JCB घेऊन फिरणार आहे, आम्ही इलेक्शनपासून फ्री झालोच आहे, आता आम्ही जाणारच आहे तिथे, रोजच धंदे बंद करणार आहे, आम्हाला एक पण धंदा नाही. मला त्या रस्त्याची पूर्ण हिस्ट्री माहिती आहे. 5-10 मिनिटासाठी बंद होईल, अर्ध्या तासासाठी बंद होईल किंवा दिवसभरासाठी बंद होईल. दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट करतीलच ना. शेवटी त्या रस्त्यावर गरीबच लोक धंदे लावतात. सर्वांना धंदे करायचे, सर्वांना पोट लावणारच बिचारे लोक. पण माझं म्हणणं काय, आज मला हारल्यावानी का वाटतंय की मला बोलले गेले की तुम्हाला मदत करेल. कसली मदत, काय मदत? त्या रस्त्यावरून तुम्ही निघून जा, कुठेतरी दुसरीकडे धंदा लावा, दुसरीकडे जागा बघा तुम्ही, आणि आम्ही सांगतो तिथे बाजूला गार्डन आहे तिथे लावा. अरे गार्डनच्या इथे लोक खायला येत नाही तिथे. चिकन बिकन खायला येत नाही लोक, माझ्याकडे येतील का खायला तिथे? आणि मी तिथे एवढा धंदा बसवलाय ज्या जागेवरती, त्या जागेवरून तुम्ही मला बोलताय काढून टाका. एवढं 1.5-2 वर्षाची मेहनत फुकट. माझंच एकटीचं सिलेंडर चालतो, 2 वडापाव आले तिथे, त्यांचा सिलेंडर चालतो. माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे त्याचं चालतो. वाले तिथे, त्यांचा सिलेंडर चालतो. माझ्या बाजूला फ्रँकीवाला आहे त्याचं चालतो. माझ्या पुढे अजून एक नवीन शोरमावाला आहे त्याचं सिलेंडर चालतो. परत ती एवढी मोठी फ्रँकीवाली, सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्या इथे गर्दी असते, तिचे किती सिलेंडर चालतात? ते सिलेंडर नाही दिसत का तुम्हाला? मला एक सांगा, परप्रांतीयांना इथे टपरी भेटू शकते, ब्रिज खाली स्टेशनच्या जवळ त्यांना टपरी भेटू शकते. म्हटलं तर काय अपंग? अरे पण परप्रांतीय लोक आहेत ना, ते पण मला नाही भेटू शकत. माझ्या घरी मी एकटीच आहे ना कमावणारी, एवढी मेहनत करतेय. माझी मेहनत खोटी आहे का? खोटी असती तर बात वेगळी आहे ना. सगळं दाखवून देतो तुम्हाला किती लोकांचे धंदे चालतात सिलेंडरवरती. त्यांचे स्फोट नाही होणार का? माझ्या एकटीचा स्फोट होणार का? आणि मला आता सांगितलं गेले तुम्ही तिथून बंद करा, तुम्हाला कुठेतरी जागा देतो. मला आहे ना, जर जागा द्यायचीच असेल ना तर ब्रिज खाली मला पण एक टपरी टाकून द्या छोटीशी, मग मला कळेल की खरंच मला मदत झाली. कुठे पण कोणत्या पण कोपऱ्या कानात टाकून देणार मी, कशी उभी राहणार?